नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, कुटुंब आणि गरजा वाढू लागल्यानंतर आणि पुरेसा आर्थिक पाठबळ असल्याच्या जाणीवेनंतर अनेक जण स्वतःच्या घर खरेदीचा निर्णय घेत असतात. येत्या वर्षामध्येच अनेकांनी घर खरेदीचा निर्णय घेतला असेल, पण हा निर्णय आता त्यांना महागामध्ये पडू शकतो आणि यामागचं कारण ठरणार आहे ते म्हणजेच केंद्र शासनाचा एक निर्णय. मित्रांनो, मागील काही महिन्यांमध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशातील मुंबई, ठाणे, पुणे आणि दिल्लीसह इतर उपनगरातही घरांच्या किमती गगनाला भिडल्याचं पाहायला मिळतंय, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी काहीसा अधिक वेळ द्यावा लागतोय. केंद्र शासनानं चटई क्षेत्र निर्देशांकावरती 18% GST लावण्याचा प्रस्ताव तयार केलाय. परिणामी या प्रस्तावाला मंजुरी मिळून या संबंधीचा निर्णय लागू झाल्यास देशभरातील घरांच्या किमती थेट 10% वाढण्याची शक्यता आहे. देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील या सर्व घडामोडी पाहता दी कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर असोसिएशन ऑफ इंडियानं व्यक्त केलेली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर देशभरातील नव्या घरांच्या किमती वाढल्यास त्याचा परिणाम या संपूर्ण साखळीवर होऊ शकतो असं म्हटलं जात आहे, ज्यामध्ये बांधकाम साहित्यासह कच्च्या मालाच्या किमती सुद्धा वाढणार असून ही सारी बेरीज अंतिम आकड्याच्या स्वरूपामध्ये घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांवरती आदळणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते. सध्याच्या घडीला चटई क्षेत्र निर्देशांकासाठी स्थानिक प्राधिकरणाकडनं अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. त्यातच आता 18% GSTची भर पडल्यास थेट सर्वसामान्यांच्या स्वप्नावरती याचा परिणाम होऊ शकतो. घरांचे दर वाढल्यानं त्यांच्या खरेदीदारांचा आकडा कमी होऊन अनेक घरं ग्राहकांविनाच पडून राहतील अशी चिंता देखील व्यक्त केली जाते. प्राथमिक माहितीनुसार सध्या या प्रस्तावाला विकासकांचा विरोध असल्याचं सांगण्यात येत असून देशातील बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्राने या प्रस्तावाचा पुनर्विचार करावा अशी मागणी सध्या संबंधित संघटनेकडून केली जाते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर हा प्रस्ताव पारित झाला केंद्रामध्ये तर नक्कीच तुमचं घर घेण्याचं स्वप्न हे थोडं महाग होणार आहे. तर मग मित्रांनो, केंद्र शासनाच्या या निर्णयावरती तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.